दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। के दिन ओ किताबों के दिन, ओ किताबों के दिन, ओ किताबों के दिन, सवालों की रातें जवाबों के दिन, कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन आपले सर्व सहकारी मित्र एकत्र आलेले आहेत. हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे, कारण वयाच्या 75 नंतर आणि वयाकडून 56 वर्ष झाल्यानंतर हा योग आपल्याला आलेला आहे. त्याला म्हणतात ऋणानुबंधाच्या दूर आल्या काठी आज तुम्हाला पाहू सगळ्यांना आनंदी आनंद माझ्यासाठी चालू लागेल तुमचं तुम्हाला बोलायला आम्हाला केवळ या गोष्टीला देऊन त्याची पाठवणी अशी अनेक प्रकारच्या बातम्या येतात ते वेळात आपल्या याचं हे त्या दिवसापासून परस्पर आम्हाला लागला आणि कुणालाही न सांगता नंबर मिळवत गेला आणि योगा या ठिकाणी सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो. कुठलाही कार्यक्रम असला की त्याला अध्यक्षाची गरज आहे. आपण अध्यक्ष म्हणून आपल्या शिक्षिका माजी शिक्षिका जेव्हा मुक्त असतात तेव्हा यांनी अध्यक्षता करावं अशी त्याला माननीय मुक्तात्या आपल्या शिक्षिका ज्यांच्याबद्दल खूप आदर सगळ्यांना आहे आणि शिक्षणाबद्दलची बरीचशी आपल्यासाठी जी खटपट त्यांनी केली 1962 ते 64 पर्यंत त्या आपल्याला शिक्षिका होत्या. त्यातले समजा काही अखिल आले असतील तर नसतील, पण त्यांनी आम्हाला म्हणजे कसलंही मानधन न घेता त्यावेळेला शिक्षिकेची सेवा केली. आपण आपल्या त्यावेळेचा जो वर्ग होता आज बदलेला आहे तो वर्ग होता, त्या वर्गातील सगळ्यात तरुण शिक्षिका होत्या आणि त्यांनी त्यावेळेला एक मराठी आणि संस्कृत हा विषय शिकवायचे. मराठी आणि संस्कृत या विषयात त्यात मराठीतील काही कविता ज्या लता मंगेशकर यांनी गायलेल्या होत्या सेम तशा चालीत ज्या दुसऱ्या कविता होत्या
असे काही समजा माझे घर अशा काही कविता होत्या. पलीकडे ओढ्यावर किंवा माझे घर, आनंदी आनंदकडे बालकवीची कविता, त्यांना सेम टू सेम लता मंगेशकरांसारख्या चालीवर त्यांनी गाणी म्हटली. आपल्याला शिकवलं. बहिणाबाईंचं त्यांच्याकडे खूप पाठ होतं, सांगायच्या गाणी उखाणी पण त्यांचे खूप पाठ असायचे, ते पण सांगायचे. मुख्य शिक्षिका कडक होत्या, चुकलं चटकन छेडी मिळायची. आणि जर तुम्ही चांगलं काम केलं तर ताबडतोब पाठीवर हात फेरायचा. इतकी प्रेमळ शिक्षिका आणि योगायोगाने आपल्याला त्या लाभल्यात. माझ्याही मते मला फक्त इतका आनंद होतोय, परिश्रम केल्यावर सगळं होतं. मला बबनने सांगितले एक विषय, दीपक मायकल आणि बबन दोघं जण मला चेष्टा करून बोलले की नुसता इकडे तिकडे फिरतोस, पण एखादा कार्यक्रम काय अरेंज करत नाही. अरेंज करायला म्हटलं आपण 50च्या पार पुढे गेलो, पण ठरवलं करायचं करू शकतो म्हटलं, बघू चॅलेंज असं त्यांनी सांगितलं. आणि मग ते चॅलेंज स्वीकारलं. चॅलेंज स्वीकारल्याप्रमाणे मला पत्तावली घ्यावी लागली. हा 4 महिन्यापूर्वीचा विषय आहे. प्रत्येकाला भेटलो. त्याच्यामध्ये मुख्यतः कारभारी तुकाराम हिरे यांना कॉन्टॅक्ट केला आणि याने बाकी परफेक्ट काही पत्ते दिले. मग एकातून दुसऱ्यातून तिसऱ्या, जसं आता आत्यांनी एक पंथी एक दिवा लावला, दुसरा तिसरा लावला, तसं जी आपली जी साखळी होती दीपावलीची सगळी कारभारी तुकाराम हिरे आणि उषा पाटील, उषा तुळशीराम हिरे, तर यांच्या मार्फत मला पूर्ण करता आले. कारण का आम्हाला काही पत्तावली उषाबाईंनी दिली आणि मुक्त आत्यांना पटवायचं कामही उषाबाईच केलं. मग आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो मुक्त आत्याकडे कारभारी तुकारामांनी, केवढा आनंद झाला त्यांना. मग आम्ही मराठीत बोललो, त्या ऐराणीत बोलले. आणि तिथं ते यायला काहीतरी सांगायला लागलं, सर तुमचा कार्यक्रम असेल आम्ही 2 तास जास्त असं होतं तसं होतं. आपल्याला 2 तास नाही, दिवसभर जाईल म्हणा माया असेल. आम्हाला आनंद आला. तेच तुझ्या माहिती पण सांगितलं होतं, तुम्ही आलात भेटायला, मला असं वाटतं एखादा कार्यक्रम व्हावा म्हणून आम्ही ते सांगायला सांगत होतो. झालं. योगायोगाने योग चांगला होता. दुग्ध शर्करा योग असा इतका आहे की ज्याला भेटले ते आले. एक व्यक्ती अजून महिला आगारून येत आहे, येऊन पोचली पण तिला इथे सापडत नाही. फोटो कोणतेच होते 2. राजाबाई गणपत हिरे, नामदेव सोसायटी, नामदेवाई नंबिका होती ती, येईल एखाद्या. तर आता ही जी प्रस्तावना केली मी फक्त याच्यामध्ये आपल्याला काहींना श्रद्धांजली व्हायची, जे आपल्यात नाही आणि त्यांची आपण एक स्मृती म्हणून त्यांना आपण एक श्रद्धांजली व्हायला पाहिजे. त्याच्यातील मी नावं वाचून दाखवतो की जे आपले सहकारी होते, आपले सवंगडी होते, आपल्याच कुटुंबातले एक भावबंद होते. कारण कसं असतं, लहानपण जे असतं वर्गात, माझा वर्ग, कबड्डी असतो, खो खो असतो, माझा वर्ग, मी जे बोललो माझा वर्ग, प्रत्येक गोष्टीत माझा म्हणजे आपण सगळे एकच असतो. त्या आपल्याच कुटुंबातील काही सवंगडी आपल्याला सोडून गेलेले आहेत. तर त्यांची मी नाव वाचून दाखवतो, त्यांना आपण श्रद्धांजली वाहतो. अशोक भागचंद जगताप, अशोक भागचंद बुधपाडे, लीला नामदेव हिरे निमगाव, दशरथ काशीराम हिरे निमगाव, उषा पंढरीनाथ हिरे निमगाव, विठ्ठल गंगाराम हिरे निमगाव, बाजीराव गणपत हिरे निमगाव, सुखराम सखाराम हिरे निमगाव, यशवंत काळू हिरे निमगाव, आत्ता गेले. राजाराम सोनू शेवाळे निंबायती, बाळाकिसन शेवाळे निंबायती, गोरख एकनाथ लोहकरे चौपटपाडे, मोठा भाऊ सदा कदम निमगुले, श्यामराव सदाशिव गरुड मेवणे, मदनलाल गोडा मेवणे, श्रावण मुखा देशकार ज्वारडे, पोपट दामू जगताप बुधपाडे, तुकाराम रामदास वागचौरे बुधपाडे, सुमन दामोदर कुलकर्णी निमगाव, रजनी नारायण कुलकर्णी निमगाव, सरोजिनी त्र्यंबक चव्हाण निमगाव, विजयाताई पिसोळकर
निमगावला सुद्धा त्या नागपूरला. तर यांचं पुणे 4 महिने झाले, कोणाला 4 वर्ष 6 वर्ष झाले असतील. यांनी आपल्या तो निरोप घेतलेला आहे. परमेश्वर जिथं असते तिथं त्यांच्या एक नारायण दत्त आहिरे अजून कोणी असेल सांगा. गोरखशामराव गोरखशामराव आहिरे. अजून कोणी एखादा सुटला रमेश मुरलीधर आहे, वसंत मुरलीधर हिरे. त्यांना जे राहिले असतील कोणी त्यांना याच टीम मधले आपल्याच टीम मधले आहेत ते करणार आहेत. काही गरज नाही. आणि तशी वाटली गरज तरी सांगेल उत्स्फूर्त पाठिंबा. कारण का नामदेव पुंडलिक आणि मी 40 वर्षानंतर भेटत आहे. याच्यातील काही व्यक्ती भरपूर वर्षानंतर भेटत आहे. मुक्ता त्या आणि माझे बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती. बाकी गावातले असतील भेटले असतील. माधवराव सरग आहे मेवण्याचे पोलीस पाटील, त्यांनी मला 1-2 वेळा विचारलं होतं. आज योग आला आणि त्याबद्दल एकदा आपण एक जमलो धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना आपल्याला विद्यार्थिनींना शाल आपल्याला देत आहे मुक्ता. आणि आपण आयोजक आपल्या विद्यार्थ्यांना श्रीफळ पुष्पगुच्छ आणि फेटा प्रदान करतो. पुष्पगुच्छ अध्यक्ष महोदया शेवाळे मॅडम, व्यासपीठावरील सन्माननीय परशुराम सावंत सर, सन्माननीय उषाताई खैरनार सर, आजच्या या निमित्ताने मी आपल्याला विषय भरपूर बोलण्यासारखे आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण आता 70-75 पार केल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला आरोग्य. आरोग्य जर महत्त्वाचं असेल, आरोग्य सांभाळलं तर आपलं जीवन सुरळीत आणि सुसुखीत चांगल्या प्रकारे जाईल. मला वाचनाची खूप आवड आहे. मी प्रत्येक दिवशी म्हणजे कौतुक सांगत नाही, व्यायाम करतो, योगा करतो, प्राणायाम करतो, वाचतो, फिरतो. आणि त्यामुळे जवळजवळ आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. आतापर्यंत सर्दी पण सुद्धा मला माहीत नव्हतं. या परिजनांना पहिल्यांदा मी सावंत सरांचे आभार मानतो की आपण सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं, नियोजन केलं. हे नियोजन करणं अवघड काम असतं, सगळ्यांना एकत्र आणणं हे डिफिकल्ट असतं. तर आजच्या ह्या घडीला महत्त्वाचं तुम्हाला असं सांगायचं आहे की आरोग्य जपणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये पुस्तक ही सगळ्यात आपली संपत्ती, सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पुस्तक आपल्याला विचार देतात. विचार दिल्यानंतर आपली संपत्ती टिकते. विचार दिल्यानंतर आपलं वागणूक बदलतं. विचार दिल्यानंतर आपलं वागणूक सुधारतं. या दृष्टिकोनातून मी तुम्हाला आज 3 महत्त्वाची पुस्तकाची नावे देत आहे. कृपया पोस्टाने किंवा ऑनलाईन मागून घेणे. जीवनात ही पुस्तके अतिशय मौल्यवान असून आपलं जीवन बदलण्याची क्षमता त्यांच्यात आहे. वाचून पारायण करून आपले आरोग्य सुधारते, विचार बदलतात, आयुष्य वाढते. मला आलेला खरा अनुभव आहे. ही 3 पुस्तकाची नावं दिली आहेत मी. एक स्वास्थ्य प्राप्तीसाठी विचार नियम. आपले विचार बदलले तर आरोग्य बदलतं. विचाराने कॅन्सर सुद्धा बरा होतो. आत्मसूचना तुम्हाला अंतर्मनाला, मनाचे 2 प्रकार आहेत, बाह्यमन आणि अंतर्मन. अंतर्मनाला तुम्ही जर सूचना दिली की मला हा आजार नष्ट होऊ दे, आजार नष्ट होतो. तर याच्याबद्दल संपूर्ण डिटेल हे 1 नंबरचं पुस्तक आहे, स्वास्थ्य प्राप्तीसाठी विचार नियम. मनशांती मिळते याच्याने. दुसरं पुस्तक आहे तोडू तणावाच्या पिंजरा. आयुष्यामध्ये प्रत्येकाला तणाव येत असतात. हे तणाव तोडण्यासाठी त्याच्यावर उपाय दिलेले, काय काय करायचं, कसा तणाव सोडायचा. आणि शेवटचं पुस्तक आहे विचार नियम, ए पॉवर ऑफ हॅपी थॉट्स. हे पुस्तकं तुम्हाला एमओ पाठवून किंवा सगळं याचं प्रकाशनाचं हे दिलेलं आहे मी. तुम्हाला हे ऑनलाईन मिळू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पुस्तकं तुम्ही जरूर घ्या. तुमच्या 4 पिढ्या हे पुस्तकं वाचतील. आणि म्हणून या ठिकाणी हे मी तुम्हाला सगळं पुस्तकं कुठे मिळतील सर, चौघांना 4 हे पुस्तकं कुठे मिळतील याचा सगळं पत्ता बित्ता दिला, कृपया मागून घ्या, फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्या सुद्धा ही पुस्तकं वाचतील. म्हणजे तुमचं आरोग्य सुधारलं तर सगळं सुरळीत चालतं. वाचाल तर वाचाल. आणि म्हणून कृपया ही पुस्तकं विकत घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा, हे पुस्तकाचं मी तुम्हाला सांगितलं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आपलं आरोग्य टिकायचं असेल तर 4 घटक सगळ्यात महत्त्वाचे असतात. 1
आपलं कुटुंब, 2 आपला हा मित्र परिवार, 3 कौटुंबिक वातावरण आणि 4 निसर्ग. त्या चौघांचा संपर्क जर चांगला असेल तर तुमचं आरोग्य चांगलं टिकतं, चांगलं राहील. मित्र परिवारामध्ये तुमचं मन मोकळं केलं जातं. मनावर ज्यावेळेला ताणतणाव येतात त्यावेळेला आपण मैत्रीशी ज्यावेळेला गप्पा मारतो त्यावेळेला आपलं मन मोकळं होतं, रिलॅक्सेशन होऊन जातं. योगा करा, प्राणायाम करा, व्यायाम करा, शरीर हालचाली करा, मन शांत ठेवा, विचार चांगले ठेवा. आयुष्यामध्ये परमेश्वराने एक लक्षात ठेवायचं, आपल्याला आतापर्यंत आयुष्य दिलं ना, परमेश्वर अजून आपल्याला पुढचं आयुष्य देईल. म्हणजे विचाराने सगळी प्रक्रिया बदलते. तुम्ही जर मनाने खचलात ना, खचून जाल तुम्ही. खचायचं नाही, मनाने कधीच खचायचं नाही. विचार मी असे उदाहरण वाचलेले, विचार केल्यानंतर त्या व्यक्तीने मला कॅन्सर माझा बरा होणार असं करत करत त्याचा कॅन्सर खरंच बरं झालं. पिढीकडे सुद्धा गरज झाली नाही. जीवनामध्ये 95% आजार हे मानसशास्त्रीय मनाच्या खेळातून झालेले असतात. त्याला सायकोसिमॅटिक डिसिजेस असं म्हणतात. सायकोसिमॅटिक डिसिजेस म्हणजे 95% आजार माणसाला होणारे हे मानसिक याच्यातून झालेले असतात. आणि मग मनावर ज्यावेळेला आपण ताबा मिळवतो त्यावेळेला आपली दिनचर्या, आपलं मन, आपलं सगळं व्यवस्थित होतं. मी या निमित्ताने फार मला परत बोलता येतं, पण अशा ह्या महत्वाच्या घटकाने मी पुन्हा सगळे भेटलात, मला खूप आनंद झाला. खऱ्या तर मॅडम म्हटलं पाहिजे, परंतु त्यांना सगळे साथे म्हणतात, मी सुद्धा आते म्हणतो. ते माझे सहकारी विशेषतः आशाताई आणि बाकी सगळे मित्रमंडळ, आपण फार दिवसांनी एकत्र आलो आहोत. त्यामुळे मला खूप अति आनंद ज्याला म्हणतो असा आनंद झालेला आहे. आणि असा परत जीवित होण्यासाठी आणखीन आपण अशी मेळावे आयोजित करावेत असं मी सरांना किंवा बाकीच्यांना विनंती करतो. त्यानंतर आमचा हा जो वर्ग आहे हा इथंच भरत होता. आणि पहिल्याने आम्ही शाळेत जेव्हा आलो त्यावेळेस जुन्या शाळेमध्ये 5वीचा वर्ग कौलारू शाळेत भरत होता. आणि त्या आमच्या 5वीच्या क्लास टीचर आपण ज्या होतो त्या मुक्ता आत्याच होत्या. आणि मुक्ता आत्यांनी ज्या काही कविता त्यांच्या चाली वगैरे लावल्या त्या अजूनही आम्हाला आठवतात. आणि आम्ही अध्यापन करत असताना या चाली त्यांच्याच तोंडून ऐकलेल्या चाली त्यांना लावून दिल्या, त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. आणि अशा शिक्षक आम्हाला त्यावेळेस मिळाल्या. त्यामुळे माझं नाव दत्तू होतं, त्यांनी दत्तूचं नाव दत्तात्रय केलं. आणि खरोखर मला खूप म्हणजे आईची माया ज्याला आपण होतो तशा प्रकारची माया त्यांनी लावली. अशा आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभल्या, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे बाकीचे सगळेच मित्रमंडळ याच्या खूप खूप आठवणी आहेत, परंतु त्या एवढं इथं विषद करणं अशक्य आहे किंवा वेळ कमी असल्यामुळे ते आपल्याला करता येणार नाही. आपल्या चीफ गेस्ट मुक्ता आत्या यांना आपल्या सर्वांतर्फे नमस्कार. आज आपण न्यू इंग्लिश स्कूलचे 1969 बॅचचे मुलं जमलेलो आहोत. आज कितीतरी वर्षानंतर तुम्हा सर्वांना एकाच छताखाली बघून खूप आनंद होत आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटांनी गेलो, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी शेतकरी. पण आज या गेट टुगेदरच्या निमित्ताने हे सर्व बाहेर ठेवून आपण पुन्हा एकत्र मित्र म्हणून एकत्र आलो आहोत. आपल्याला आठवते मधल्या सुट्टीतला आरडाओरडा, परीक्षेच्या आधीची भीती, खेळाच्या तासाला केलेली मस्ती. आपल्याला कधी वाटते की एकदा शाळा सुटते आणि आपण मोठे होतो. पण आज असे वाटते की मोठेपणीच्या या जगात या शाळेतल्या निरागस आठवणी सर्वात जास्त सुख देतात. काळ बदलला, आपली दिसण्याची पद्धत बदलली, कदाचित आपल्या आवडीनिवडी बदलल्या असतील, पण आज एकमेकांना भेटल्यावर जो आनंद मिळतोय तो आपली मैत्री आजही तशीच ताजी आहे हे सांगते. आज आपण इथे फक्त जेवायला किंवा फोटो काढायला जमलो नाही, तर आपण आयुष्यातील त्या सुवर्ण काळाला पुन्हा एकदा उजाळा द्यायला जमलो आहोत. आजही आपले शिक्षक आपल्यात नसले तरी
आज आपल्याला त्यांची आठवण येते. आपल्याला घडवण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे. एक कविता लिहिली मी. कधी सुटली शाळा, कधी सुटले हात, तरी सुटली नाही ती मैत्रीची साथ. वय वाढलं, चेहरे बदलले, जबाबदाऱ्या आल्या, पण काळजाच्या कोपऱ्यात आठवणी तशाच राहिल्या. तो मधल्या सुट्टीतला डब्याचा घास आणि वर्गातला त्या बाकांचा सुवास. आज पुन्हा भेटलो तर ते दिवस आठवतात. काही काळ सगळं विसरून पुन्हा लहान होऊया. मैत्रीच ते जुनं गाणं, केसात आलेली चांदी आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या. पण गप्पा सुरू झाल्या की निघतात त्या जुन्या खुणा. कुणी साहेब झालं, कुणी झाले आजोबा आजी, पण इथं आल्यावर मात्र प्रत्येकाची बॅटरी ताजी. शाळेतलं ते भांडण आणि सरांचा तो ओरडा आजही आठवण येते. गेट टुगेदरच्या निमित्ताने फक्त भेटण्याचं खरं तर हे एक औषध आहे पुन्हा ताजेतवानं न होण्याचं. एवढं बोलून संपते. हायस्कूलचे प्राचार्य विला खैरना, दीप्ती खैरना, अध्यक्षा श्रीमती मुक्ता आत्या शेवाळे. आम्हाला जे शिकवणारे शिक्षक होते किंवा शिक्षिका होते तर त्याच्यामध्ये फक्त आज हयात फक्त आत्याच आहे. त्यांनी ज्ञानार्जनाचा जो ते वसा घेतला होता तर हा अहोरात्र आपल्या ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांना कसं आपण पुढे नेऊ हा जो काही ध्यास होता तर हा आत्यांजवळ होता. हा वारसा जो काही होता, कारण आपल्याला माहिती आहे की आपली निमगावची भूमी ही कर्मवीरांची आहे. त्या कर्मवीरांच्या विचाराशी त्या संघटित झाल्या होत्या आणि ते ध्येय ठेवून ते आपलं कर्म करत होते. आज त्यांचं वय वाटतं मला 87-88, कारण माझी बहीण आणि आत्या ह्या बरोबर होत्या, गंगूबाई पर्वत खैरना. तर इतक्या उत्साहाने सुद्धा त्या या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहिली तर मी त्यांना वंदन करतो. आता जर हा आपला कालावधी पाहिला तर आपली जे की 69 मध्ये आपण 11वीला होतो. हा जो काही 5 वर्षाचा कालावधी होता तर हा आपण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ज्ञानार्जन करत असताना गोडी गुलाबीने, आनंदाने, धक्काबुक्कीने, मारामारीने वगैरे जो काही हा कालावधी होता तर खोड्यांमध्ये असा हा कालावधी गेलेला आहे आपला. परंतु आपलं ध्येय जर चांगलं असेल, आपलं कर्म जर असेल चांगलं तर आपल्याला भगवान आपल्या एमपर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचवत असतो. तर आमच्याबरोबरची काही मंडळी ही आज या ठिकाणी नाही आहे, दुःख वाटतं, कारण बरोबरचे होते. आज आपली 75वी चालू आहे आणि काही अल्प वयामध्ये गेले, काही मध्यम वयामध्ये गेले. तर थोडीशी त्यांची पोकळी आपल्या मनामध्ये कुठतरी ही बोचते. परंतु काही आता हा जगाची राहटी आहे, सुख आणि दुःख हे जीवनामध्ये येतच असतात आणि जो मनुष्य खंबीरपणे या सुखदुःखामधून पुढे पाहत असतो तर तो आपल्या शेवटच्या टोकापर्यंत हा कोणत्याही प्रकारचं संकट न येता हा पोहोचतो. परंतु त्याच्याजवळ इच्छाशक्ती ही फार पाहिजे, विल पॉवर राहिली तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. आता आपलं जे की आता बोलण्यासारखं खूप आहे, परंतु सध्याचं जीवन फार गतिमान आहे. काही ठिकाणी तर आपल्याला असं वाटतं की बोलायला सवड राहत नाही. त्या मानाने आपलं आयुष्य फार चांगलं आहे, स्थिर आहे, व्यवस्थित आहे. देवाने आपलं आता 75पर्यंत दिलं की अजून मी देवाला विनंती करेल की आमचे जे काही हे सहकारी बंधू भगिनी आहे यांना पुन्हा 85व्या वर्षी एकत्र बोलावं असे मी देवाकडे काय करतो तर विनंती करतो. पुढच्या वर्षी परंतु एक दशक गेलं तर तो एक आनंद वेगळाच कोण राहील तोपर्यंत काही सांगता नाही, आपल्या कर्मावरती येते. कोणी राहील किंवा काही नाही, तरी आपण आता एकमेकांच्या संपर्कामध्ये राहणारच आहोत.
तर आपलं जीवन गतिमान आहे. या गतिमान जीवनामध्ये काय होईल आणि काय नाही हे सांगता येत नाही. यांत्रिक जीवन झालेले आहे आता. ते झालं हा. वार्षिक करून घ्या. वार्षिक करायचं ठीक आहे. सगळ्यांचा आग्रह आहे तर आपण आपला दरवर्षी एक स्पेसिफिक डेट किंवा महिना ठरवून घेऊ आणि त्यावेळी जानेवारीतच राहू देऊ ना, जानेवारी चांगला आहे. तर आपला हा जो काही स्नेह मेळावा आहे 75च्या पुढच्या तर त्या लोकांचा पुन्हा घेऊ आणि या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि पिके सावंतजी की होते नंतर आमचे जावई कारभारी तुकाराम भिरे यांनी ते चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं आणि नंतर दर वार्षिक ठेवा तुमचा मेळावा आणि त्यांची विल पॉवर वाढली, त्यांची विल पॉवर वाढली आणि अतिशय उत्तम आहे. वार्षिक तर वार्षिक चालेल. आता के देवरे बोलते. कारभारी हिरे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र आणण्याचा जो 4 महिन्यापासून कार्यक्रम ज्यांचा अट्टाहास होता तो आजचा सोन्याचा दिवस आज उगवला. या कार्यक्रमासाठी बरेचसे मित्र दूरवरून आले. उषाताई, आशाताई, बाकीच्या ताई पण इथे हजर राहिल्या. असा हा योगायोग प्रत्येकाच्या आयुष्यात दुर्मिळ येतो. 56 वर्षानंतरची आजची भेट. मला तर आज 2-3 मित्र असे 56 वर्षानंतर आजच भेटले, आज ओळख निघाली. काशीनाथ, नारायण, खूप आनंद झाला. तेव्हा परमेश्वराने आपल्या सगळ्यांना चांगलं आयुष्य द्यावं, निरामय जीवन जगावं. डू युअर ड्युटी ऑनेस्टली. God will be bless you in every branch. But our devotion should be very pure. Persons who glitter in their lives, those whose work is dignified. ज्यांचं काम चांगलं असतं, ज्यांचं कर्तव्य चांगलं असतं, त्यांना आयुष्य मिळतं. जे निस्वार्थी असतात, जे त्यागी असतात, ज्यांना दया असते, ज्यांना माया असते, त्यांना देव आयुष्य देतो. तुम्ही म्हणाले कसं बोलतात, तर त्याला सुद्धा काही सिद्धांत असतात. कर्मयोग जसा असेल तसं आयुष्य, भक्ती जशी असेल तसा ईश्वराचा साक्षात्कार. आणि म्हणून तुमची भक्ती होती म्हणून तुम्ही इतके सगळेजण इथे आला. या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपण 56 वर्षानंतर एकत्र आलो. हा दुग्धक्षरा योग आहे. तेव्हा मी परमेश्वराकडे अशी विनंती करतो की आपल्याला सगळ्यांना ईश्वराने शतायुष्य करावं आणि आपलं जीवन समृद्ध करावं. मुलाबाळांकडून सुख मिळणं न मिळणं हा ज्याचा ज्याचा कर्मयोग असतो. पण आपण सतत चांगलं करत जाणं, देव त्याची पावती आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. मुक्ता मॅडम आणि मंचावर बसलेले परबर, तुळशीराम, परशुराम काळू आणि समोर माझे सर्व सहकारी बंधू-भगिनींनो, आता हा जो मेळावा आयोजित केला त्याचं श्रेय, त्याचे प्रेरक परशुराम काळू आणि कारभारी तुकाराम आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. या ठिकाणी आपण जे आयुष्याच्या शेवटच्या वळणावर एकत्र आलो, मावळ त्या दिनकर असं जे म्हणतो, त्या क्षणाला एकत्र आल्यानंतर कृष्णाने सांगितलं की आपण 56 वर्षानंतर एकत्र आलो, वयाच्या 75 नंतर एकत्र आलो. हा खरोखर दुर्मिळ योग आहे. कारण हा ऋणानुबंध समजला पाहिजे. अशा गोष्टी शक्य होत नाही. ही अविस्मरणीय अशी भेट आहे आपली. म्हणून आपण मित्र या नात्याने एकत्र आलेलो आहोत. मित्र कसा असावा, आपल्याला जन्म मिळाल्यापासून एक नातं प्राप्त होतं. प्रत्येकाला जन्म झाला की नातं प्राप्त होतं आणि प्रत्येक नात्याला स्वतःचं अस्तित्व असतं, स्वतःचा आधार असतो, स्वतःचं श्रेष्ठत्व असतं. नातं हे निर्मळ प्रेमासारखं असतं, स्वार्थासाठी असतं, रक्ताचं असतं. पण ह्या सगळ्या नात्यांमध्ये आपल्याला जे आवडतं, जे भावतं, ते आहे मैत्रीचं नातं.
कारण मैत्रीमध्ये निखळ आनंद असतो, निखळ सेवाभाव असतो. ते समुद्राच्या लाटाप्रमाणे वाहतं, खळखळत्या झऱ्याप्रमाणे वाहतं आणि आनंदी क्षण अनुभवायला काय म्हणतात. मला संस्कार मिळाले, त्या शाळेला मला संस्कार दिले, प्रेम दिलं, माया दिली आणि सगळं काही जीवन विकासाचं कौशल्य दिलं. ह्या शाळेने आपल्याला जे दिलं त्या संदर्भात एक प्रार्थना आहे. भाषण लांबत नाही ना. एक प्रार्थना आहे. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, शब्दरूप शक्ती दे, शब्दरूप शक्ती दे. शब्द जपून ठेवतो गोड आठवणी. आणि या ठिकाणी या आठवणींचा उजाळा आपल्याला मिळाला आहे. 1000 ते 1200 फूट अंतरावर माझी शेती आहे. मी शाळेत येताना कदाचित बेल झाल्यानंतर तिथून शाळेत मळ्यातून पळत येत होतो. काही वेळा केटीला माहीत आहे, कारभारी तुकाराम माहीत आहे, माझ्या हातात एक ओला शर्ट असायचा. म्हणजे धुतलेला, तिथं धुतलेला शर्ट वाळवत वाळवत शाळेपर्यंत येणार. इथे बेल झाली की मी इथे येणार. इथे आल्यानंतर सुद्धा माझा पहिला उपक्रम इथंच राहायचा. माझा विद्यार्थ्यांची शपथ मीच घेणार. इथे मला जे 7 वर्ष ठरवून दिलं होतं 5वी ते 11वी पर्यंत शपथविधी प्रतिज्ञा जी आहे ती माझ्याचकडे होती. भारत माझा देश याच्यावर आणि प्रार्थनाही माझ्याचकडे होती. शिक्षकांनी ठरवून दिलेलं होतं. परंतु कोणताही उपक्रम केव्हाही मी टळू दिला नाही किंवा असमर्थपणे नाकारला नाही. प्रेमाने प्रत्येक गोष्ट स्वीकारली. इतकंच नाही तर परिस्थितीनुसार आमच्या आईने एक वाक्य सांगितलेलं होतं आम्हाला लहानपणी. सीतामाई सावंत त्यांचं नाव. ती नेहमी म्हणायची की चांगलं काम करा. ऐराणीमध्ये सांगतो चांगलं काम कर, त्यानं फळ देव कवळ तरी दी, लगेच सुपली भरी देणार नाही. आणि वाईट काम जर काय तर लगेच देवाची काठी हेलपट्टी मारणार नाही, तेही दुसऱ्या मार्गाने त्रास देईल. हे लहानपणापासून माझ्या जे लक्षात होतं त्यामुळे माझ्या अगदी बचपनपासून एकच डोक्यात घुसलेलं चांगलं काम करायचं, आपल्याला कधीतरी फळ मिळेल आणि त्याचं फळ मी मान्य करतो. मला मिळालं. जी माझी कुवत नसताना सुद्धा मी इथून शिकून इथले शिकताना मी डेफिनेट सांगतो माझ्याच वर्गातले मुलं आहेत 5वी ते 11वी पर्यंत नंबर माझाच राहील पहिला. फिक्स ठरलेला. बबन आनंदाने सांगितलं मी घेईल, प्रयत्न करून पाहिला नाही घेणार. केटीने सांगितलं, कारभारी तुकाराम सांगितलं मी घेईल, नाही घेणार. दुसरा राहिले. कधी कारभारी तुकारामला, कधी बमन राहिला, कधी उषामाई राहिली, कधी बिपी खैनार राहिले, कधी नामदेव कुंडलिक राहिलेत. पण ती ज्याच्या त्याला दिलेली परमेश्वराने एक प्रकारची ती देणगी आहे. मी ते गर्वाने नाही सांगत, पण त्या ह्या पद्धतीने आपण जगलो तरी सुद्धा आर्थिक अडचणींपुढे आर्थिकला दुसरा पर्याय नसतो. म्हणून मी शिकण्यासाठी स्कीम एक तुम्हाला उदाहरण सांगतो, ज्याला विल पॉवर म्हणतो, इच्छाशक्ती असते आणि कोणीतरी काही करू सवरू लागलं त्याची जाणीव म्हणतो. त्याच्यानुसार जेव्हा मी एक नांदगावहून नाशिककडे उगाव खेड्यापर्यंत रेल्वेतून जाताना मला मनमाडात एक महिला भेटली. 1969चा विषय आहे. साधारणपणे 40-50 वर्ष 50-60 वर्षाची महिला असेल. त्या भेटल्या. खूप गर्दी होती. त्या मनमाडात बसत्या. त्यांना नाशिकला जायचं होतं. जागा नव्हती. मला दिसलं त्या महिला आहे. मी बाजूला उठलो. त्यांना म्हटलं बसा. बसू दिलं. बसल्या. त्या सातारी बोलत होत्या. हे माझं आकर्षण होतं. एसके थोरात बोलायचे सातारी बोलत मला माहित होतं. त्यांनी मला माहिती सांगितली त्या कुठल्या काय. मी बोलताना बोललो मला DED करायचं आहे, मी तिकडे जाणार आहे, येणार आहे सातारा कोल्हापूर. तिने एवढं सांगितलं असेल, तू आला तर ये. त्यांनी त्याचं नाव गाव सांगितलं. पण कर्मधर्म संयोगी मी जेव्हा कोल्हापूरला गेलो, DED ला नंबर लागला नाही म्हणून कराड आलो. कराडवर पुन्हा तळमावल्याला गेलो. तिथे मी एका काकासाहेब चव्हाण कॉलेज इथे मी ॲडमिशन घेतलं. म्हणजे आत्ताचे जे पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांच्या चुलत्यांचं नाव तिथे कॉलेज आहे, त्यांचंच कॉलेज होते. तिथं मला ॲडमिशन मिळालं. नाही कमावाली शिकामध्ये लेबर स्कीम
आणि जेव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा जवळपासची मुलं निघून गेली. मी इतका दूरचा विद्यार्थी जाणार कुठे, मी तिथंच थांबलो. मग तिथला काळगावचा एक विद्यार्थी मला घेऊन गेला माझ्या घरीचा, जयसिंगराव पाटील म्हणून. त्याच्याबरोबर गेलो. रस्त्याने जाताना मला एक म्हातारी भेटली. चालत 6 किलोमीटर चाललं जायचो, जरासा पावसाळी भाग आहे, छत्री होती. एक म्हातारी भेटली आणि तिने मला परत विचारलं, बाळ तू नाशिकचा का? तो परिचित झाला. कुठे त्या भागात आपला परिचित नाही, बाळ तू नाशिकचा हे विचारलं. आणि तेव्हा मला जर आश्चर्य वाटलं. आपल्या मुक्तात्यांसारखीच बारकेली म्हातारी होती. मी पाहिलं त्यांच्याकडे. तिने मला सांगितलं होतं की मला घरी आमनी म्हणतात, आमनी. तेव्हा आलेलं सांगितलं होतं. मग मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मी त्यांना विचारलं, तुम्ही आमनी का? हो. आणि त्याच्यानंतर ती म्हातारी, म्हणजे ते त्यांचे मिस्टर होते राजाराम काळे म्हणून, तिथले प्रसिद्ध शिकारी माणूस आणि पुढारी होता. नंतर तिथून पुढे 3-4 वर्ष ती मला येऊन, तिचा मुलगा येऊन घरी येऊन घेऊन जात होता. आणि अजूनही त्या कुटुंबाचे तिचे नातवंड आहेत, त्यांचे माझे संबंध आहेत चांगले. भरपूर वेळा त्यांनी मला आर्थिक पण सहकार्य केलं. असेल मला जे म्हणायचं आहे, जाणीव, माणसाने जाणीव चांगली ठेवली त्याचं कुठंतरी फळ मिळतं, वाईट नाही. आपणही या भावनेतून शिकता आलेलो आहोत. आता आपल्या जगण्यातले थोडे दिवस बाकी आहेत, तरी पण जसं युवराज म्हटलं बा, मला मान्य आहे त्यांची विल पॉवर आणखी चांगले पटलं. दरवर्षी घ्या. एकाने 10 वर्ष सांगितलं खैरनार सरांनी, दरवर्षी हा मेळावा घ्या तरी चालेल. उलट विल पॉवर वाढली सगळ्यांची. आपण अजून पुढच्या मग तुम्ही घेतलं आणखी भारी होईल. 2-3 दुसरे मिळतील. युवराज सर पुढे भाग घेईल, तुमचे विलास सर, खैरनार सर भाग घेतील. पण हटायचं नाही. तुम्ही करा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आणि दुसरं तुम्हाला एक सल्ला देतो, वयोमानानुसार आपण वयस्कर झालो. आता वयस्कर झाल्यानंतर काहींना, माझ्या घरी नाही, माझ्या घरी व्यवस्थित मला ट्रीटमेंट मिळते. काहींना प्रॉब्लेम येतात. वयोमानानुसार मुलं सुना त्याच्या त्याच्या कामात असतात. आपल्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. काही वेळा दुर्लक्ष झालं थोडी इडीसपिडी झाल्यासारखी वाटते. आपल्या गरजा काही वेळा भागतात, कमी भागतात, किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी घडत नाहीत, तेव्हा थोडंसं वाईट वाटतं. माझं प्रामाणिक मत आहे, तसं वाईट वाटून घेऊ नका. का? जगण्याचे मतलब लक्षात घ्या. माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा नाही. आता हा जो जन्म दिला यात तुमच्या वाट्याला जे आहे ते गोड मानून घ्या. एक जरी आता माझं कसं होईल, आता माझं काय राहिलं, कोणीच माझ्याकडे ध्यान देत नाही. असं भरपूर सिनियर नागरिकांचं आपण त्याच्यात आहोत. मला ऐकू येते काहीतरी सहज एखाद्याला विचारलं काय चाललं, तुझं बरं आहे का? बरंच म्हणावं म्हणली होती तू, ही मला फोनवरच बोलली होती राजाबाई, बरंच म्हणावं. तसं नाही, ऐकून घ्या. बरंच म्हणावं एवढं कष्टाने म्हणू नका, बरंच म्हणावं. आपल्या नशिबात जे आलेलं आहे ते योग्यच आहे. आपण दारच्याने तोंड द्या, गोड माना. तिखट असलं तिखट नका म्हणू, तिखटच आहे म्हणा, चालेल, तुम्ही आरामशीर जगा. पण तुम्ही जेव्हा असं खचून जा, नाही ना मला कोण नाही, मला कोण देत नाही, ध्यान नाही, मला आमकं नाही, तमकं नाही, वर्ग विचारत नाही, सून काय म्हणत नाही, किंवा लेडीजचं काय असेल तर सून ध्यान देत नाही, हे काय असो नसेल ते, बिनधास्त राहा, बिनधास्त जगा. चिंता करताना तुम्ही, ही चिंता तुम्हाला दररोज मरण येते. आत्ताची चिंता करा कशी होईल ते मरण झालं, पण रोज मरू नका. तसं रोज रोज चिंता करून मरू नका. बिनधास्त राहा, चिंता करू नका. मी तुमच्याच वेळाचा आहे, जास्त वेळाचा नाही, पण मला वाटतं म्हणून तुम्हाला सल्ला दिला. आणि त्याबद्दल तो वाईट म्हणून घेऊ नका. कृपया आजच्या जो कार्यक्रमाचा विषय थोडासा वेगळा झाला असेल, पण माझ्या पद्धतीने मी मांडलं, त्याबद्दल क्षमस्व. आत्ताच्या कार्यक्रमात एवढं बोलून 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.